महाराष्ट्राचा मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीमध्ये नो मनी फॉर टेरर परिषदेला संबोधित करताय. थेट जाऊयात. Terrorist organizations get money through several sources. One source is state support. Certain countries support terrorism as part of their foreign policy. They offer political, ideological, and financial support to them. International organizations must not think that the absence of war means peace. Proxy wars are also dangerous and violent. There must be a cost imposed upon countries that support terrorism. Organizations and individuals that try to create sympathy for terrorists must also be isolated. There can be no ifs and buts entertained in such matters. The world needs to unite against all kinds of overt and covert backing of terror. तर क्रिप्टोकरन्सी आणि ज्या प्रकारे विविध प्रकारच्या सध्या पैशांच्या होणाऱ्या गोष्टी आहेत त्याविषयी ते बोलताना आपण पाहिलं तर क्राउड फंडिंग विषयी देखील एक महत्त्वपूर्ण सूचना ते करताना आपल्याला दिसून आले. त्यानंतर बोलूयात पुढच्या बातमीकडे. राहुल गांधींनी सावरकरांवरती केलेल्या वक्तव्यानं चांगलाच वाद पेटलेला आहे. मनसेनंही या वादात उडी घेतलेली आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान शेगाव इथं राहुल गांधी यांची सभा होतीये आणि या सभेत राहुल गांधींना काळे झेंडे दाखवा असा आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिलाय. राहुल गांधींच्या विरोधात मनसे स्टाईलनं खळखट्याक होण्याची शक्यता आहे तर शेगावात मनसैनिक मोठ्या संख्येनं दाखल होण्याची ही शक्यता आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या आदेशानंतर खळखट्याक करण्यासाठी राज ठाकरेंनी मनसैनिकांना चलो शेगावचा नारा दिलेला आहे तर दुसरीकडे पोलिसांनी मनसैनिकांना नोटीसाही बजावल्या आहेत. तर विशाल पाटील आमचे प्रतिनिधी या संदर्भामध्ये आपल्यापर्यंत अधिक माहिती पोहोचवतायत. विशाल, मनसैनिकांना चलो शेगावचा नारा लगावण्यात आलेला आहे तर दुसरीकडे आपण पाहतोय की थेटपणे अनेक मनसैनिक जे आहेत ते त्या दिशेनं निघाल्याचं पाहायला मिळत आहे. तर भारत जोडो यात्रेचा आजचा महाराष्ट्रातला शेवटचा टप्पा आहे. मनसैनिक किती आक्रमक आहेत विशाल? नक्कीच विशाल, मनसैनिक अत्यंत आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार आता मनसैनिक जे आहे ते औरंगाबाद शहरामध्ये पोहोचलेले आहेत. मोठ्या संख्येनं मनसैनिक जे आहेत हे गाड्यांच्या माध्यमातून शेगाव ज्या ठिकाणी राहुल गांधी यांच्या भारत जोडोच्या महाराष्ट्रातील दुसरी सभा जी आहे ती होणार आहे त्या ठिकाणी निघणार आहेत. आपण जर बघितलं गेलं तर रस्त्यांवरती अशा गाड्या थांबलेल्या आहेत. आपण एकीकडे जर पाहायला गेलं तर मनसे नेत्यांची आता बैठक सुद्धा झालेली आहे. या बैठकीमध्ये स्वतः मनोज चव्हाण सुद्धा होते जे कामगार सेनेचे अध्यक्ष आहेत आणि पक्षाचे सरचिटणीस आहेत. काय नेमकं बैठकीत ठरलेलं आहे? नाही, काय नाही. आता इथून आम्ही कामगायला शेगावला प्रयाण करायचं ठरलं. किती वाजता जायचं ते ठरलं. काही जिल्हाध्यक्ष जे ट्रेनने आमची काही टीम गेलेली आहे त्यांनी कुठे जमायचं काय जमायचं ते नियोजन आमचं आता झालं आणि एकत्र मग तिथे जमून पुढे मग आम्ही असं कळतंय की पोलीस कदाचित तुम्हाला मध्ये अडवू शकतात. काय भूमिका असणार आहे त्यानंतर? आम्ही गनिमी कावा पण करू शकतो ना. पोलीस अडवू देत, त्यांना त्यांचं काम करू देत. बाकी मी काय जास्ती एक्सपोज तुम्हाला करू शकत नाही. राहुल गांधींचा निषेध करणार? निषेध तर निश्चित करणार. कारण कसं आहे की त्यांची पदयात्रा वगैरे त्याच्या तो काही एक वेगळा विषय आहे आणि अचानकपणे महाराष्ट्रात आल्यानंतर काय त्यांचं डोकं फिरलं एकदम की अगदी आमच्या स्वातंत्र्यवीर महाराष्ट्राच्या अशा सुपुत्राला म्हणजे अगदीच काही नाही तर बाबासाहेब आंबेडकर म्हणा किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणा हे सगळे आमचे महाराष्ट्राचे आयकॉन आहेत. हे जरी देशाचे जगाचे असले तरी ते महाराष्ट्रातले आयकॉन आहेत आणि यांच्या विरोधात कुठल्याही प्रकारची वाच्यता कोणी केलेली आम्हाला चालणारच नाही. ते आणि सहनच होणार नाही. असं आहे ते. काळे कपडे परिधान केलेले आहेत तर राहुल गांधींना निषेध करण्यासाठी घेतलेला काय नेमकं आक्रमकता असणार आहे? कशी आक्रमकता असणार आहे? आत्ताच आमच्या सर्व नेत्यांनी आम्हाला एक रणनीती दिलेली आहे, परंतु आता पुढे पुढे गेल्यानंतर तुम्हाला कळेलच काय होतंय.
राजसाहेबांचा आदेश आहे, निषेध 100% होणार आणि एकदम कडक निषेध होणार. पोलिसांनी अडवलं तरी हा निषेध होणार आहे. निश्चितच आम्ही त्या गृहीतच धरून चाललो आहे की पोलीस प्रशासनाकडनं आम्हाला तो त्रास होण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने आम्ही उपाययोजना पण केलेली आहे की अशा पद्धतीने आम्हाला अटकाव करण्याचा प्रयत्न केला आमचे पदाधिकारी आणि आत्ता तुम्हाला सांगतो आमचे सभास्थळी आमचे कार्यकर्ते पोहोचतीलच. कुठेतरी राहुल गांधी ज्या पद्धतीनं इतिहासाचे दाखले देत आहेत त्या दाखल्यांकडे कसं बघताय? नाही, इतिहासाचे दाखले वगैरे मला माहितीच नाही जे कुठल्याही इतिहासाचे दाखले त्यांनी ह्यांना दाखवलेले आहेत. परंतु जे आम्हाला शिकवलं, आम्ही वाचलं, आमची जी काही बखरी आम्ही वाचल्या त्याच्यावर किमान निश्चितपणे महाराष्ट्राचा सुपुत्र आहे आणि या महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचं खूप मोठं योगदान आहे आणि म्हणून ते योगदान तर नाकारता येणार नाही आपल्याला. नक्कीच मनसे नेते होते, मनसे कार्यकर्ते होते, त्यांनी असं सांगितलं की आम्ही गनिमे कावा का असेना पण निषेध मात्र हा नोंदवणार आहोत. राहुल गांधींच्या समोर जाऊन हा निषेध आम्ही नोंदवणार आहोत. अशा पद्धतीची आक्रमक भूमिका जी आहे ही मनसे नेत्यांकडनं घेण्यात आलेली आहे. विशाल, नक्कीच एका बाजूला मनसैनिक जे चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि शेगावच्या दिशेनं कूच करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. विशाल, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणि त्यानंतर थेट आपण शेगाव इथल्या सभास्थळावरून आमचे प्रतिनिधी कुंदन जाधव देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत. कुंदन, आपले विशाल पाटील प्रतिनिधी जे आहेत मनसैनिकांसोबतीने यावेळेला औरंगाबाद इथपर्यंत दाखल झाले आहेत, शेगावच्या दिशेनं कूच करतात. तर शेगावमध्ये काय नेमके जय्यत तयारी करण्यात आलेली आहे? कारण सभेचा आजचा शेवटचा टप्पा असला तरी देखील मनसैनिकांनी थेटपणे इशारा दिलाय. तर आपल्या प्रतिनिधींशी बोलत असताना न्यूज 18 लोकमतशी त्यांनी आणखी एक दावा केलेला आहे की गनिमी काव्यानुसार आम्ही काहीही करू शकतो. तर या आव्हानाला तोंड देण्यासाठी शेगावातली तयारी कशी आहे? बरोबर विशाल, आता कालच शिवसैनिकांनी हा इशारा दिला आहे. शेगावमधील या सभास्थळी येऊन ते त्याचा निषेध करणार, काळे झेंडे दाखवणार आहे. परंतु आपण आता या शेगावच्या या सभा मंडपात आहोत. जय्यत तयारी ही झालेली आहे. मोठ्या प्रमाणात हा मोठा मंडप इथं सजवला गेलेला आहे. लोकांच्या बसण्याची व्यवस्था आहे. सोबतच मोठ्या प्रमाणात सुरक्षाही चोख इथं लावण्यात आलेली आहे. ज्याप्रमाणे मनसे सैनिक सांगतायत की गनिमी काव्याने ते येतील, परंतु सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आता पोलिस सतर्क झालेली आहे आणि कुठल्याही प्रकारचं या सभेस्थळी घटना घडू नये याची सतर्कता, दक्षता घेतली गेलेली आहे. बाहेरून येणाऱ्या ज्या आहेत नागरिक त्यांचेही आता तपासण्या करण्यात येणार आहेत. तिथंच गेट लावलेले आहेत. पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणात तयार केलेले. विशाल, नक्कीच पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडनं कडेकोट असा बंदोबस्तही त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. या दोन्ही ठिकाणांवरती न्यूज 18 लोकमतची नजर अशाच प्रकारे असेल. धन्यवाद कुंदन, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. सावरकरांचं नुकसान झालं तेव्हा इंदिरा गांधींनी देशाचं मोठं नुकसान झालंय असं म्हटलेलं होतं. मग आता राहुल गांधी सावरकरांवरती टीका करून नेमका कोणता उद्देश साध्य करू पाहतायत असा सवाल मनसेचे नेते नितीन सरदेसाईंनी केलेला आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून मनसे आता अधिक आक्रमक झालेले आहे. मनसेकडनं आज भारत जोडो यात्रेदरम्यान जी सभा होणार आहे या सभेच्या ठिकाणी निषेध करण्यात येणार आहे. आपल्यासोबत मनसेचे नेते नितीन सरदेसाई असणार आहेत. खरं तर सर, ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांनी जी विधानं केलेली आहेत, कशा पद्धतीचा निषेध असणार आहे? असं आहे की राजसाहेबांनी एकदा आदेश आला की मनसैनिक त्यांच्या आदेशाचं तंतोतंत पालन करत असतो आणि तो निषेध कशा पद्धतीचा आहे तुम्हाला थोड्या वेळामध्ये कळेलच. ज्या पद्धतीनं वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत राहुल गांधी गेले काही वर्ष ही स्टेटमेंट करतायत, पण माफीनामा असेल किंवा माफीचं पत्र असेल याच्यावरून ते आक्षेपार्ह विधानं करतायत. या विधानांकडे कसं बघताय तुम्ही? हाच तर खरा प्रश्न आहे की ते अशा पद्धतीची विधानं सातत्याने का करतायत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं त्याग, त्यांची देशभक्ती आणि ह्या गोष्टी वादातीत आहेत आणि त्यांनी स्वातंत्र्यासाठी केला त्याग, क्रांतिकारक म्हणून जे काही केलेलं आहे या देशासाठी, स्वातंत्र्यासाठी, ते अजोड आहे. आणि अशा एखाद्या महापुरुषाबद्दल अशी वक्तव्य सातत्याने करणं याचा नक्कीच निषेध व्हायला हवा. आता ते बाकीच्या ज्या गोष्टीबद्दल त्याबद्दल त्यांनी हाही विचार करायला पाहिजे की स्वर्गीय इंदिराजी गांधी यांनी ज्यावेळेला सावरकरांचं देहावसान झालं त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं होतं की स्वातंत्र्यवीर सावरकर हे खूप मोठे क्रांतिकारक होते आणि त्यांच्या जाण्यामुळे देशाचं खूप नुकसान झालेलं आहे. त्यांनी याबरोबर असंही म्हटलं होतं की स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे साहस आणि देशभक्ती याचा अजोड नमुना आहे. आणि हे त्यांच्याच आजींनी आणि या स्वर्गीय इंदिराजींनी म्हटलेलं असताना आज इतक्या वर्षानंतर अशा पद्धतीचे विषय ते काढून
नक्की समाजामध्ये जोडायचं काम करतायत की दरी टाकायचं काम करतायत, हा खरा आजचा प्रश्न आहे. आणि दरी टाकायचा प्रयत्न ते करतायत हे स्पष्ट दिसतंय आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठीच आम्ही इथे आलो. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. कागद दाखवली, त्यांनी जे पत्र इंग्रजांना लिहिलेलं होतं ते पत्र दाखवलेलं आहे. तर त्यांनी ज्या पद्धतीचं पत्र होतं त्याचं वाक्य पण त्या ठिकाणी लिहिलं आहे. ते चुकीचं असेल तर त्यांनी, कारण की महाराष्ट्र हा वैचारिक आहे आणि वैचारिक विषय वैचारिक व्यवस्थेनं सोडवले पाहिजे. गाळून टाकू, आम्ही विरोध करू, अशा पद्धतीने या महाराष्ट्रात कधी झालं नाही. सावरकरजींनी पेन्शन घेतली नसेल असं काही पुरावा त्यांच्याजवळ असेल तर त्यांनी द्यावा. आज सकाळी 11:30 वाजता सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये एसटीच्या संचालक मंडळाची बैठक होती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः परिवहन मंत्री आणि अध्यक्ष आहेत. आतापर्यंत 2 वेळा ही बैठक पुढे ढकलण्यात आलेली होती. एसटीला अर्थसहाय्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. आणि याच संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे. प्रणाली, एसटी कामगारांचे प्रश्न आज मार्गी लागणार असं वाटतंय का? आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळेला होतं त्यावेळेला एसटी कर्मचाऱ्यांचं जवळपास 3 महिन्याहून अधिक कालावधी आंदोलन चाललं होतं आणि त्यानंतर सरकारनं देऊ केलेल्या ज्या सगळ्या सुधारणा होत्या त्या सुद्धा काही कर्मचाऱ्यांनी मान्य केल्या तर काही कर्मचाऱ्यांनी त्या फेटाळून लावल्या होत्या. त्यानंतर आता नवीन सरकार आलेलं आहे. या सरकारमधल्या काही प्रतिनिधींनी एसटी आंदोलनाला पाठिंबा दिलेला होता. नवीन सरकारनं सुद्धा आपण एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवू असं सांगितलं होतं. परंतु बऱ्याच दिवसामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या प्रलंबित मागण्या होत्या त्या संदर्भात बैठक झाली नव्हती. यापूर्वी 2 वेळेला वेळ देऊन दोन्ही वेळेला त्या बैठका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र आज सह्याद्री अतिथीगृह इथे एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात एसटी कर्मचाऱ्यांचे जे संचालक मंडळ आहे ते संचालक मंडळ आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांकडे सध्या परिवहन विभागाचा सुद्धा एक प्रकारे चार्ज असल्यामुळं ते सुद्धा या बैठकीत उपस्थित असणार आहेत आणि तिथे एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात चर्चा होईल. प्रणाली, या सर्व बैठकी आणि घडामोडींवरती आपलं लक्ष अशाच प्रकारे असू द्या. तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यामध्ये तीव्र प्रतिसाद आणि पडसाद उमटायला लागलेले आहेत. यावर आता सुधीर मुनगंटीवार यांनीही टीका केलेली आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याचा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निषेध करण्यात आल्याचंही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलाय. महाराष्ट्राच्या जनतेचा अवमान करणाऱ्या, महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधीजींचा निषेध आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला गेला. माननीय मुख्यमंत्र्यांनी खेद व्यक्त केला. माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी निषेध केला की महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यवीराचा अशा पद्धतीचा अवमान महाराष्ट्राची जनता सहन करणार नाही. हा फक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान नाही तर हा महाराष्ट्राच्या जनतेचा अवमान आहे. यात्रा थांबवायची असती तर पहिल्याच थांबवली असती. आमच्या तेवढे त्या ठिकाणी खरं तर आम्हाला त्याच्यामध्ये जायचं नाही आहे. आम्हाला कुणाची यात्रा थांबवण्यात काही रस नाही आहे. त्यांचा पक्षाचा जो अधिकार आहे त्या पक्षाने त्याची यात्रा काय करायची ते करायची. पण महाराष्ट्राच्या भूमीवर विदर्भामध्ये येऊन या ठिकाणी वीर सावरकर बद्दल बोलणे हे भारतीय जनता पार्टी खपून घेणार नाही. त्यांना महाराष्ट्रात येण्याचा अधिकार राहिला नाही. देशाची माफी मागितली पाहिजे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे. आम्ही आज मागणी केली आहे राहुल गांधीवर अशा पद्धतीचे आक्षेपार्ह विधाने करण्यावर पोलिसांनी सुद्धा गुन्हे दाखल केले पाहिजे. पुण्यामध्ये सावरकरांच्या पुतळ्यासमोर माफी वीरचे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत. राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल पुरावे सादर केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. पुण्यामधील सारसबाग चौकात असलेल्या विनायक सावरकर यांच्या पुतळ्यासमोर माफी वीर आणि राहुल गांधी यांनी दिलेल्या पुराव्यांचे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत. आणि यावेळेला संजय राऊत माध्यमांशी बोलताय, थेट पाहूयात. देखो, एक हिंदी में पूछ रहा है, एक मराठी में पूछ रहा है. मराठी सर, राहुल गांधींच्या मुद्द्यावरून आता मनसे आणि सेना रस्त्यावरती आंदोलन करत आहेत. तर पहिली तक्रार जी ठाण्यामध्ये दाखल झाली. बघा, मला त्याच्याविषयी काय म्हणायचं नाही. आपल्या देशामध्ये तक्रारी दाखल करणं
आणि तक्रारीच्या आधारावर प्रसिद्धी मिळवणं हा एक राजकीय उद्योग झालाय. आमच्याकडे लोक त्याचे अनेकदा बळी ठरलेले आहेत राजकीय. वीर सावरकरांचा मुद्दा हा महत्त्वाचा आहे, त्याच्यावर बोलतो मी. काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अत्यंत स्पष्टपणे आणि परखडपणे सांगितलेलं आहे, वीर सावरकरांची कोणत्याही प्रकारे बदनामी, त्यांच्याविषयीचं चुकीचं वक्तव्य शिवसेनेला मान्य नाही, शिवसेना सहन करणार नाही. हे सांगितल्यावर आमचा विषय संपतो. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळतोय. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला. खरं म्हणजे या देशातले जे वातावरण आहे हुकुमशाहीकडे नेणारं, देशाला पुन्हा पुन्हा गुलामगिरीच्या बेड्या ठोकणारं, महागाई असेल, बेरोजगारी असेल, महिलांवरील अत्याचार असतील, अशा विषयावर त्यांची ही भारत जोडो यात्रा आहे. ही यात्रा सुरू असताना वीर सावरकरांचा विषय काढण्याचे काही कारण नव्हतं. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच धक्का बसला असं नाही, तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला. कारण त्यांची सुद्धा अवस्था, ज्याला आपण इंग्लिशमध्ये एम्बॅरसिंग म्हणतो, तशी झाली. हे माझं स्पष्ट मत आहे. महाराष्ट्रात आणि देशाच्या मोठ्या वर्गाला वीर सावरकरांविषयी आदर आहे. इतिहास काळामध्ये काय घडलं आणि काय नाही घडलं हे चिवडत बसण्यापेक्षा नवा इतिहास निर्माण करावा, या मताचा आम्ही आहोत. आणि राहुल गांधींनी त्याकडे लक्ष द्यावं. वीर सावरकरांना भारतरत्न द्यावं अशी आमची मागणी आहे. सातत्यानं आमची मागणी आहे. मला कळत नाही, हे जे नवीन सावरकर फक्त निर्माण झाले, भारतीय जनता पक्ष असेल किंवा इतर काही लोक असतील, तेही मागणी का उचलून धरत नाहीत आमची वीर सावरकरांना भारतरत्न देण्याची. वीर सावरकर हे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्रद्धास्थान कधीच नव्हतं असं इतिहास सांगतो. पण आता राजकारणासाठी त्यांनी वीर सावरकरांचा विषय घेतलेला आहे. किंबहुना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून वीर सावरकरांचा हिंदुत्वाचा पुरस्कार केलेला आहे आणि तो कायम करत राहू. बताइए. राहुल गांधी बयानबाजी की बात नहीं है ये. महाराष्ट्र में आकर वीर सावरकर के बारे में इस प्रकार से इल्जाम लगाना, सावरकर जी की बदनामी करना, ये न महाराष्ट्र को मंजूर है, न शिवसेना को मंजूर है, हम सबको मंजूर है. महाराष्ट्र के कांग्रेस नेता भी उनका समर्थन नहीं करेंगे. कोई जरूरत नहीं थी. भारत जोड़ो यात्रा जिस मकसद से निकली है वो है, ये देश जा रहा है तानाशाही की तरफ. महंगाई, बेरोजगारी, महिलाओं के ऊपर अत्याचार, ऐसे बहुत से विषय पर भारत जोड़ो यात्रा चल रहा है. उनको अच्छा समर्थन मिल रहा है. महाराष्ट्र में सबसे ज्यादा समर्थन मिला. तो वीर सावरकर का मुद्दा लाने की जरूरत नहीं. उससे महाराष्ट्र विकास आघाड़ी में भी दरार पड़ सकती है. मैं आपको बता रहा हूं, क्योंकि हम वीर सावरकर को हमारी श्रद्धा का स्थान मानते हैं और हमेशा रहेंगे. लेकिन मेरा सवाल जो यहाँ के नकली हिंदुत्ववादी है उनसे है, हम 10 साल से वीर सावरकर जी को भारत रत्न देने की मांग कर रहे हैं और केंद्र में भारतीय जनता पार्टी की सरकार होने के बावजूद वीर सावरकर जी को भारत रत्न ये लोग क्यों नहीं दे रहे? क्या उनका सावरकर प्रेम नकली है, ढोंगी है? ये सोचना चाहिए. वीर सावरकर कभी भी भारतीय जनता पार्टी और राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के लिए आदर्श पुरुष कभी नहीं रहे. अब ये राजनीति है इसलिए वो कर रहे, लेकिन ना हिंदू महासभा ना वीर सावरकर उनके लिए शिखर पुरुष रहे. उनके आदर्श, उनके आइडल्स अलग रहे थे. लेकिन शिवसेना और शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जी ने हमेशा वीर सावरकर, उनके अखंड हिंदुस्तान का विचार, उनका हिंदुत्व का विचार, उनका हमेशा पुरस्कार किया है. मैं इतना ही कहूंगा. महाविकास आघाडीमध्ये 63 कामे स्थगिती दिलेली आहे. नाही, माझ्याकडे माहिती नाही तशी. तुमच्याकडे माहिती आहे, मी कोणतं सांगितलं मला, माझ्याकडे त्या बाबतीत काय माहिती नाही. महाविकास आघाडी 63 कामं स्थगिती दिली आहे शिंदेकडे. तर संजय राऊत यावेळेला माध्यमांशी बोलत होते. सध्या राज्यामध्ये सुरू असलेल्या सावरकरांच्या विषयावरती त्यांनी तिखट अशी प्रतिक्रिया दिलेली आहे, तर भाजपला देखील खडे बोल सुनावलेले आहेत. यात्रेच्या मूळ उद्देशावरती लक्ष द्या असं देखील त्यांनी निक्षून सांगितलं.
तर सावरकरांना भारतरत्न द्या याची पुन्हा एकदा जी आहे मागणी करताना पुनरुच्चार संजय राऊतांनी केलेला आहे. भाजपला सावरकरांचा राजकीय हेतूनं पुळका आल्याचं देखील त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. सावरकरांवरती टीका ही केवळ आणि केवळ प्रसिद्धीसाठी केली जात असल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे टीका करून प्रसिद्धी मिळवली जाते आहे आणि मूळ उद्देशावरती लक्ष देण्याची गरज असल्याचं देखील त्यांनी पुन्हा एकदा सांगितलेलं आहे. सावरकर हे आमच्यासाठी म्हणजेच शिवसेनेसाठी नेहमी आदर्श राहिलेले आहेत. राहुल गांधींनी सावरकर हा विषय का छेडला असा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे. संजय राऊत आणि राहुल गांधींवरती थेटपणे टीका केलेली आहे. तर सावरकरांचा विषय काढण्याची गरजच नव्हती हे देखील त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवलंय. तर यात्रेच्या मूळ उद्देशावरती आता राहुल गांधी आणि काँग्रेसनं लक्ष केंद्रित करायला हवंय. तर दुसरीकडे सावरकरांचा विषय निघालेलाच आहे. तर त्यांना भारतरत्न द्या. भाजपला सावरकरांचा राजकीय हेतूनं पुळका आल्याचा देखील त्यांनी पुनरुच्चार केलेला आहे. त्यामुळे कोणाच्याही समर्थनार्थ न बोलता मात्र सावरकरांचा विषय आणि त्या संदर्भात करण्यात येत असलेली टीका याविषयी परखड मत संजय राऊतांनी व्यक्त केलेलं आहे. तर सध्या काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. मात्र मूळ मुद्दा जो आहे तो बाजूला सारला जाऊन दुसरीकडे विषय चर्चेला जातोय तो सावरकरांवरती होणाऱ्या टीकेसंदर्भातला. ठाण्यामध्ये राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नगर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल केला गेलाय. राहुल गांधी यांच्यावर ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये हद्दीत दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे. आणि याआधी भिवंडी इथल्या प्रचार सभेमध्ये देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या वक्तव्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना घेण्यात आलेल्या निर्णयांना शिंदे फडणवीस सरकारकडून स्थगिती देण्यात आलेली आहे. आणि या संबंधीचा अध्यादेश शिंदे फडणवीस सरकारनं काढलाय. 2 नोव्हेंबर रोजी एका अध्यादेशानुसार या प्रकल्प सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली होती. पण आता नव्यानं अध्यादेश जारी करत हे कामच थांबवण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. आदित्य ठाकरेंच्या कोणत्या कामांना शिंदे सरकारनं स्थगिती दिली आहे त्यावर एक नजर टाकूयात. तर एप्रिल 2021 ते मे 2022 पर्यंतच्या सर्व कामांना स्थगिती देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील विविध भागातील 63 कामांना एकूण स्थगिती. तर 15 दिवसांपूर्वी कारवाईचे आदेश देण्यात आलेले होते. पुढील आदेश येईपर्यंत कारवाई न करण्याचे आता शासन आदेश जारी करण्यात आलेले आहेत. तर आदित्य ठाकरेंच्या कामांना स्थगिती देण्यात आलेली आहे आणि त्यातले अनेक प्रकल्प जे आहेत त्या आदित्य यांचे खरं तर ड्रीम प्रोजेक्ट होते आणि ड्रीम प्रोजेक्टला थेटपणे धक्का देण्याचा हा प्रयत्न झाल्याची टीका एका बाजूला होती. पर्यावरण मंत्री असताना जे निर्णय घेण्यात आलेले होते ते ड्रीम प्रोजेक्ट आणि शिंदे फडणवीस सरकारनं मात्र आता त्याला स्थगिती दिल्याची या क्षणाची सर्वात मोठी बातमी. तर शिंदे फडणवीस सरकारनं स्थगिती दिल्यानंतर मात्र या संदर्भातल्या प्रतिक्रिया यायला देखील सुरुवात होईल. अगदी काही क्षणांपूर्वी हाच प्रश्न ज्यावेळेला संजय राऊतांना विचारण्यात आलेला होता त्यावेळेला संजय राऊतांनी मी या संदर्भातली संपूर्ण माहिती घेईल आणि त्यानंतरच बोलेन याविषयी मला काहीही माहीत नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. या बाबतीतल्या ज्या माहिती आहे ती संपूर्ण माहिती केवळ माध्यमांपासून आपल्याला मिळाल्याचं देखील त्यांनी यावेळेला सांगितलं. तर शिंदे फडणवीस सरकारनं एका बाजूला स्थगिती दिलेली असताना मात्र यावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उद्धव गट नेमकी काय प्रतिक्रिया देतो याची देखील प्रत्येकाला उत्सुकता लागू नये. कारण ज्यावेळेला पर्यावरण मंत्री पदावरती असताना आदित्य ठाकरे यांनी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले होते. मात्र या निर्णयांनाच आता स्थगिती देण्यात आल्यामुळे आदित्य यांच्या ड्रीम प्रोजेक्टला स्थगिती देण्यात आल्याची चर्चा देखील सुरू झालेली आहे. शिंदे फडणवीस सरकारनं त्या संदर्भातले आदेश दिलेले आहेत. शिवसेनेचे प्रवक्ता किशोर तिवारी यावेळेला आपल्यासोबत आहे. किशोरजी, पुढील सूचना येईपर्यंत खरं तर कामांना स्थगिती देण्यात आलेली आहे. आदित्य यांच्या ड्रीम प्रोजेक्टना स्थगिती दिल्याची चर्चा सुरू होते. काय आपली भूमिका आहे? अत्यंत दुर्भाग्यपूर्ण निर्णय. हे बघा, लोकनियुक्त सरकारचे ते पर्यावरण मंत्री होते आणि त्यांनी जे निर्णय घेतले ते सरकार म्हणून घेतलेले निर्णय आहेत व मागच्या सरकारचे निर्णय फिरवायचे आणि पुढे जाऊन मग काय करणार मलाही नाही समजत. मात्र हे सगळं द्वेषपूर्ण आहे की कसं तरी त्याच्यात गडबड झाली, हे झालं ते झालं सांगायचं.
परंतु या सरकारने तर असे निर्णय घेतले की डीपीजीसीचा फंड रोखून धरला, मग सगळे घेतलेले निर्णय बदलून टाकले. आता तर असं झालं की महाराष्ट्रात सरकार नावाची वस्तूच नाहीये. आणि प्रोजेक्ट कोणते चालू आहे आणि कोणते बंद आहे ते बघा. यांच्या देवेंद्र फडणवीस यांचा इंटरेस्ट पर्यावरणात नसतो, त्यांचा समृद्धी मार्गापर्यंत नियंत्रित आहे. आणि जे प्रोजेक्ट त्यांच्या काळात झाले त्यांची ही चौकशी महाविकास आघाडीने केली असती. मात्र सरकार म्हणून जे निर्णय घेण्यात येतात त्याची सामूहिक जबाबदारी सरकारवरच असते. ज्यामध्ये काही भ्रष्टाचाराचे आरोप असतील तर त्याची चौकशी करण्यात यावी. तर काम रोखून काय करणार? त्याच्यामुळे तर पहिलेच तर कोरोना काळात 2-3 वर्ष कामं अडून बसली होती, आता सुरू झाली आहे. तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आणि विकास हा रुळावर येईल असं वाटत असतानाच त्या सरकारने तर विचित्रपणे आकस्पूर्ण तरीकेने लोकांना त्रास देणं सुरूच ठेवलं आहे. व बदनामी करून काय साधणार मलाही माहित नाही. मात्र सरकार म्हणून एक व्यापक दृष्टिकोन देवेंद्रनी ठेवायला पाहिजे, मला असं वाटते. नक्कीच धन्यवाद किशोर तिवारीजी, आपण न्यूज 18 लोकमतला या संदर्भातली प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी. तर आदित्य ठाकरेंच्या कोणत्या कामांना स्थगिती देण्यात आलेली ते पाहूयात. रायगडमधील तानाजी मालुसरे सूर्याचा मालुसरेंच्या समाधीस्थळाचं सुशोभीकरण, त्यानंतर मुरारबाजी देशपांडे यांचे महाड येथील समाधीस्थळ जपणं, कर्जतमधील कोंढाणे लेणीच्या आजूबाजूचं सुशोभीकरण, काशीत समुद्र किनारा सुशोभीकरण, मुरुड जंजिरा येथील विनोबा भावे स्मारक सुधारणा, तर नाशिकच्या होळकर वाड्याला संरक्षक भिंत बांधणं, आदमापूर इथलं बाळूमामा महानिर्वाण स्थळ सुधारणा, औरंगाबाद हनुमान टेकडीवरील सिमेंटचा रस्ता, नाशिक गिरणानगर शिवसृष्टी उभारणं, नवी मुंबई गवळीदेव सुलाईदेवी पर्यटन स्थळ विकास. तर आदित्य ठाकरेंच्या या कामांना स्थगिती देण्याचा निर्णय यावेळेला शिंदे फडणवीस सरकारनं घेतलाय. वळूयात पुढच्या बातमीकडे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमधील हजारो कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पवारांसह एकूण 75 जणांना 2 वर्षांपूर्वी क्लीन चिट देणाऱ्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं या प्रकरणी नव्यानं तपास सुरू केलेला आहे. तशी माहितीच आज EOW तर्फे मुंबई सत्र न्यायालयात देण्यात आलेली आहे. तर यावर आज शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. तर शिखर बँक घोटाळा प्रकरणी आज महत्त्वाची सुनावणी होती आहे. काय नेमकं हे प्रकरण आहे ते देखील पाहूया. तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये हजारो कोटींचा हा घोटाळा आहे. तर अजित पवारांच्या अडचणीमध्ये त्यामुळे वाढ होताना दिसेल. तर पवारांसह 75 जणांना क्लीन चिट मिळालेली होती. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा नव्यानं तपास करणार आहे. मुंबई सत्र न्यायालयामध्ये या संदर्भात आज सुनावणी होईल. तर नेमकं प्रकरण काय जाणून घेऊयात. संचालक मंडळाकडून कोट्यवधींच्या कर्जाचं वाटप केलं गेलेलं होतं. कर्जाची परतफेड न झाल्यानं बँकेचं नुकसानही झालं. घोटाळ्याची CBI चौकशीची मागणी आहे. तर थेट गुन्हे दाखल करण्याचे 2019ला हायकोर्टाचाच हा आदेश होता. तर पुन्हा एकदा या संदर्भातला तपास सुरू होतोय. EOWच्या त्या अहवालाला विरोध होतोय. अण्णा हजारे यांचा या अहवालाला विरोध आहे. तर ईडीकडूनही हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात आलेला होता. IPC कलम 173 नुसार फेर तपासाची आता सुरुवात झालेली आहे. ब्रेकनंतर आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा. सावरकरांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याची चिन्ह आहेत. सावरकरांवर टीका करणाऱ्या राहुल गांधींचा संजय राऊतांनी चांगलाच समाचार घेतला. सावरकरांवरती टीका ही प्रसिद्धीसाठी केलेली असून टीका करून प्रसिद्धी मिळवली जाते. तर सावरकर आमच्यासाठी वंदनीय असल्याचं देखील सांगितलेलं होतं. तर राहुल गांधींनी सावरकर हा विषय आत्ताच का काढला, सावरकरांचा विषय काढण्याची गरजच नव्हती आणि यात्रेच्या या मूळ उद्देशावरती लक्ष देण्याचं पुन्हा एकदा त्यांनी सांगितलेलं आहे. ही यात्रा सुरू असताना वीर सावरकरांचा विषय काढण्याची काही कारण नव्हतं. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच धक्का बसला असं नाही,
तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसलाय, कारण त्यांची सुद्धा अवस्था ज्याला आपण इंग्लिशमध्ये एम्बॅरसिंग म्हणतो तशी झालेली आहे. हे माझं स्पष्ट मत आहे. महाराष्ट्रात आणि देशाच्या मोठ्या वर्गाला वीर सावरकरांविषयी आदर आहे. इतिहास काळामध्ये काय घडलं आणि काय नाही घडलं हे चिवडत बसण्यापेक्षा नवा इतिहास निर्माण करावा या मताचा आम्ही आहोत आणि राहुल गांधींनी त्याकडे लक्ष द्यावं. वीर सावरकरांना भारतरत्न द्यावं अशी आमची मागणी आहे. सातत्यानं आमची मागणी आहे. मला कळत नाही हे जे नवीन सावरकर फक्त निर्माण झाले, भारतीय जनता पक्ष असेल किंवा इतर काही लोक असतील, ते ही मागणी का उचलून धरत नाहीत आमची वीर सावरकरांना भारतरत्न देण्याची. वीर सावरकर हे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्रद्धास्थान कधीच नव्हतं असं इतिहास सांगतो. पण आता राजकारणासाठी त्यांनी वीर सावरकरांचा विषय घेतलेला आहे. आणि यावेळेला भाजपचे प्रवीण दरेकर यावेळेला आपल्यासोबत जोडले गेले आहेत. प्रवीणजी, संजय राऊत यांनी थेटपणे गंभीर स्वरूपाचा आरोप आपल्यावरती केलेला आहे आणि केवळ प्रसिद्धीसाठी सावरकरांचा मुद्दा उपस्थित केला जात असल्याची टीका ते करतात. काय आपली पहिली प्रतिक्रिया? भारतीय जनता पार्टी किंवा RSSचं सावरकरांचं प्रेम सर्वश्रुत आहे, देशाला या ठिकाणी माहीत आहे आणि वारंवार या संदर्भात भूमिका भारतीय जनता पार्टीने घेतलेली आहे. माझा संजय राऊत साहेबांना सवाल आहे, ज्या वेळेला सावरकरांचा प्रस्ताव अभिनंदनाचा त्या ठिकाणी विधिमंडळाच्या सभागृहात आणला जाणार होता, त्यावेळेला संजय राऊत साहेब आपली भूमिका त्या ठिकाणी कुठे होती? उद्धवजी ठाकरे साहेबांनी सत्तेच्या लाचारीपोटी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विषय विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी आणून दिला नाही आणि आपण आता जे त्या ठिकाणी RSS आणि भारतीय जनता पार्टीला जे बोलताय ते मला वाटतं राजकीय द्वेषातून त्या ठिकाणी. बरं, राजकीय द्वेष असेल, मात्र दुसरी महत्वाची बातमी यातली अशी आहे की थेटपणे राहुल गांधी यांना देखील त्यांनी सल्ला दिलेला आहे. मूळ उद्देशापासून आपण भरकटताय असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्येही उभी फूट पडेल असं वाटतं का संजय राऊतांच्या या मुद्द्यावरून? नाही, हे मला वाटतं संजय राऊतांनी अत्यंत शहाणपणानं चांगलं स्टेटमेंट आणि भूमिका घेतलेली आहे. परंतु आपली चांगली भूमिका घेत असताना दुसऱ्याला दूषण देण्याची काही आवश्यकता नाही, याचं भान त्यांनी ठेवायला पाहिजे. एक खरं आहे की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आल्यावरच यांना फेफरं का येतं. आता ही यात्रा सुरू झाली ती अनेक राज्यातनं आली, मग सावरकरांचा विषय अपमान महाराष्ट्राच्या ज्या मातीत का, आणि त्यामुळे मला वाटतं हे निषेधार्ह आहे. संजय राऊतांनी त्यांच्या भूमिकेशी उद्धवजी ठाकरेंनी सहमती दर्शवली नाही याचा आनंद आहे, परंतु केवळ सहमती नाही एवढं म्हणून विषय संपत नाही. त्यांनी त्यांना तिथे विरोध केला पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी अशा प्रकारचं खपवून घेणार नाही म्हणून शिवसेना स्टाईलने त्या ठिकाणी बोलायला पाहिजे ना. परंतु मला वाटतं शिवसेना स्टाईल आता संपलेली आहे म्हणून कदाचित त्या स्टाईलने ते बोलले नसतील. त्यांच्या अशा प्रकारची संयमाची भूमिका आम्हाला मान्य नाही असं बोलून ते मोकळे झालेले आहेत, आपल्या अंग झटकलेलं आहे. नक्कीच धन्यवाद प्रवीणजी, आपण न्यूज 18 लोकमतला दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर अंग झटकण्यासाठी संजय राऊतांनी दिलेली ही प्रतिक्रिया आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे मात्र योग्य वेळी योग्य तो निर्णय घेत असताना दुसरीकडे इतरांना दूषण देऊ नये, इतरांवरती दोषारोप करू नये असं देखील सांगायला ते विसरलेले नाहीयेत. तर सावरकरांवरून आता महाविकास आघाडीमध्ये फूट पडणार का? कारण संजय राऊतांनी थेटपणे राहुल गांधींवरती टीका करत असताना भारत जोडो यात्रेचा मूळ उद्देश आणि त्यावरती लक्ष केंद्रित करावं असं त्यांचं. तर आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा. हवामानामध्ये सतत होणाऱ्या बदलांमुळे रत्नागिरीतील बागायतदार हैराण झालेले असून या बदलांमुळे पिकाच्या विशेषतः आंब्याच्या उत्पादकतेवरती परिणाम होतोय. सध्या 90% झाडांना पालवी आलेली आहे, त्यामुळे मोहोर प्रक्रिया उशिरानं होणार असल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय. 2 दिवसांच्या ढगाळ हवामानामुळे तुडतुड्यांचा तसंच काही ठिकाणी थ्रिप्सचाही प्रादुर्भाव दिसून येतोय, त्यामुळे कीटकनाशक फवारणी करावी लागते. कोकणात सध्या आंबा बागायतदारांसमोर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, कारण आत्ता कुठेतरी 10% आंबे झाडं ही मोहरलेली असतानाच 90% झाडं ही पूर्णपणे पालवी आलेली आहे आणि पालवी आल्यानंतर ह्या झाडांना मोहर धारणा होत असते, परंतु पालवीच्याच वेळेला
शेंडे पोखरणाऱ्या अळीचा त्याच्यावर प्रादुर्भाव झाला आहे आणि त्याचबरोबर तुडतुड्याचा देखील आंब्याच्या झाडावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे आंबा व्यापारी हे कुठेतरी हवालदिल झालेले आहे. या बाबतीत बोलण्यासाठी आपल्यासोबत आंबा व्यापारी आहेत. राजन कदम हे आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, आज आपल्या आंब्याच्या झाडावर शेंडे पोखरणारी आळी आणि तुडतुड ह्या 2 कीटकांचा प्रादुर्भाव झालेला प्रामुख्याने पाहायला मिळतोय, काय सांगाल याबद्दल? साहेब, काय माहिती काय, सुरुवातीचं वातावरण खूप चांगलं होतं. मोहर येण्याची प्रक्रिया काही ठिकाणी सुद्धा झाली होती. पण वातावरणातील जसजसे बदल व्हायला लागले तर गेल्या वर्षीचे झाडं भरपूर प्रमाणात आलेली होती आणि त्यामुळे आता पालवीचा जो मोसम होता त्यामुळे 90% झाडं ही पालवीकडे वर्ग झाली आहेत आणि 10% झाडांना कुठेतरी मोहर याची प्रक्रिया चालू असतानाच आपण पाहिलं असेल की त्या मोहराच्या जे जिथून उगम पावतो मोहर तिथे तुम्हाला शेंडे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसतो. ते तुम्हाला मी आत्ताच दाखवलं. त्याच्यानंतर तुम्ही कलमं जी पालवलेली कलमं जिथे कवली पालवी आहेत तिथला तो तुडतुड्याचा प्रादुर्भाव या 4-5 दिवसात एवढा वाढला आहे की अशी म्हणजे शेकडोने तुडतुडे तुम्हाला पालवीवर दिसत आहेत आणि ते काय करतायत की कवळ्या पाण्यातला रस शोषतायत आणि त्याच्यातनं विष्ठा आणि तो पातळ चिकट पदार्थ सोडतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलमसह सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. आपण एखाद्या गावाची कल्पना केली की मूलभूत सुविधांसाठी झगडत असलेले लोक नजरेसमोर उभी राहतात. परंतु या सर्व कल्पनांना तडा दिलेला आहे तो गुजरातच्या कच्छमधील मधापर या गावानं. हे गाव केवळ भारतातच नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत गाव ठरलेलं आहे. सुमारे 7,600 घरांच्या या गावात 17 बँका आहेत आणि या सर्व बँकांमध्ये 92,000 खात्यांमध्ये 5,000 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. या गावामध्ये सर्वाधिक लोक हे NRI आहेत. भारतातील इतर शहरांच्या तुलनेमध्ये साधारणपणे इथले लोक लंडन, कॅनडा, USA, केनिया, युगांडा, मोझाम्बिक, दक्षिण आफ्रिका आणि टांझानिया, केनियात स्थायिक आहेत. फॉरेन में उनका काफ़ी टाइम से वो लोग फॉरेन में गए हुए हैं तो उनकी डिपॉजिट की वजह से यहाँ पे इतनी सारी प्राइवेट और नेशनलाइज्ड बैंक्स है यहाँ पे और सभी बैंकों में सफिशिएंट डिपॉजिट रहती है उन लोगों की. तो जो भी वो वहाँ पे अर्न करते हैं या उनकी सेविंग जो भी रहती है वो फिर अपने इंडिया में आके वो अपना डिपॉजिट करते हैं. इसकी वजह से यहाँ पे इतनी सारी बैंक्स हैं. सभी NRI और यहाँ लोकल के लोग थे जब तब मजदूरी थे और बाहर भी मजदूरी के लिए गए थे तो उसने 1 महीने का पगार दे के यहाँ स्कूल का बिल्डिंग उसने बनाया और 1950 में ये स्कूल फुल फ्लेज पे चालू हो गया और तभी कन्याशाला भी बनाई गई. आज से 70 साल पहले भी कन्या केळवणी का जो है लड़कियों के लिए शिक्षण का तो तब हुआ था. वो रोजी रोटी कमाने के लिए विदेश में गए, अफ्रीका, इंग्लैंड, वहाँ से इंग्लैंड, ऐसे दूर देश में गए. वहाँ उन्होंने सख्त मेहनत किया और अपने यहाँ के रहने वाले रिश्तेदारों को हेल्प किया, मदद किया और अपनी यहाँ के लोग आज भी सख्त मेहनत करते हैं. सवेरे 5 बजे उठना, खेती बाड़ी का काम करना और मेहनत से ही आगे है. हाँ, NRI लोग इधर ज़्यादा है. नैरोबी, केनिया, युगांडा, लंदन, इधर NRI ज़्यादा रहता है. गांव में संपत्ति ऐसे नहीं कोई दिया है, ये सब मेहनत करके 12 घंटा मेहनत करता है, इसलिए गांव में संपत्ति ज़्यादा है और सुखी है. करीबन ये हमारी लेवा पटेल मेजोरिटी है, इसमें 50%, आज भी 50% लोग विदेश में है काम करने के लिए. सब उधर ही UK, अफ्रीका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका तक सब है. आज 50% लोग विदेश में रहते हैं. यहाँ सब NRI लोग हैं जो वर्षों पहले बाहर गाम गए थे और वहाँ इन लोगों ने खूब मेहनत की, पैसा कमाए और माधापुर में डिपॉजिट की. यहाँ लगभग 16 बैंकें हैं, इसमें 5,000 जितने डिपॉजिट है और इसलिए शायद कहा जाता है कि माधापुर एशिया का रिचेस्ट विलेज है. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची बेकायदेशीर खाण प्रकरणी ईडीच्या कार्यालयामध्ये 9 तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर रांची इथल्या ईडी कार्यालयातून 9 तासांनी ते बाहेर पडले आणि या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली होती. दुसरीकडे झारखंड मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं रस्त्यावरती उतरून निदर्शनं केलेली आहेत. दरम्यान हेमंत सोरेन यांनी पत्रकार परिषद घेऊन या कारवाईवर